नमस्कार. संस्कार मालेच्या या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे मागील झालेल्या श्लोकांची ध्यानासहित आवृत्ती आणि त्यानंतर पुढील 5 श्लोकांचा अर्थ आणि त्याच 5 श्लोकांची संथा घेणार आहोत. सुरुवात करूया. श्री परमात्मने नमः. सशंकचक्रं सकिरीटिकुण्डलं सपीतवसरं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमस्तमस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायन उवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच. किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमरचन्त प्राप्नुयुर्मानवा शुभं. को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किंजपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्. भीष्म उवाच. जगत्प्रभून् देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन्यमस्यंश्च यजमानस्तमेव च. अनादिनिधनं विष्णु सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सुरदुःखातिको भवेत्. ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा. परमं यो महत्तेज परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यः पिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नामसहस्रं मे शृणु पापभयापहम्. यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च. योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः. नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. सर्वशरवस्यवस्थानुर्भूतादिर्निधिरव्ययः. सम्भवो भावनो भरता प्रभवः प्रभुरीश्वरः. स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो मरप्रभुः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्टोऽस्थविरो ध्रुवः. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतरदनः. प्रभूतस्त्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः.
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धनवी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणौ शरम विश्वरेताः प्रजाभवः अहः संवत्सरो अव्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः वृषा कपीरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदांगो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुरदंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुरभोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु रमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुश्रीमान् मेयात्मा महादिधृक महेशवासो महीभरता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्यो सर्वदृक्सिंह सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषस्त्रग्वी वाचस्पतिरुदारधीः अग्रणीर्ग्रामणीय श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् अवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अहः संवर्तको वह्नि रணிलो धरणीधरः सुप्रसादप्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्धुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्प सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रार्षुर्भास्करद्युतिः अमृतांशोद्भवोद्भानु शशबिन्दुसुरेश्वरः औषधं जगतः सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्त कामः कामप्रदप्रभुः युगादिकृद्युगावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितनन्दजित इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राण प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठान मप्रमत्तः प्रतिष्ठितः
स्कन्दस्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानु रादिदेवपुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौरिजनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भः शरीरभृत महर्धिरुद्धरुद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरवो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरस्सहः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभनो देव श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो भुवः व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः पररथी परमस्पष्ट तुष्टपुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरदो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषप्राण प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शनः काल परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्तविष्ठो भूर्धर्मयूपो महामकः नक्षत्रनेमिरनक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञजियो महेजियश्च क्रतुः सतरं शताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रतः सुमुखः सूक्ष्म सुघोषः सुखदः सुहृत मनोहरो जितक्रोधो वीरबाहुरविदारणः स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप्धर्मकृद्धर्मी सदसक्षरमक्षरम् अभिज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्थी नेमसत्त्वस्त सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोऽप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षणः सोमपो मृतपः सोम पुरुजित्पुरुषोत्तमः विनयोजयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदहिशयोऽन्तकः अजो महार्हस्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रीदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृतो महावराहो गोविन्द सुषेणः कणकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितकृष्णो दृढसङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो रुक्ष पुष्कराक्षो महामनः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक्सर्वदुग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः त्रिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं भिषक सन्न्यासकृच्छमः शान्तो निष्ठाशान्तिपरायणं
शुभांग शांतिदस्त्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवासो श्रीपति श्रीमतांवरः श्रीदश्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमाल्लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वंगशतानन्दो नन्दिरज्योतिगणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्नसंशयः उदीर्णः सर्वतच्चक्षु रणीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः. मागील भागामध्ये आपण या श्लोकापर्यंत सर्व अर्थ जाणून घेऊन संथा घेतली होती. आता यापुढील श्लोकांचा अर्थ जाणून घेऊया आणि त्यानंतर संथेला सुरुवात करूया. ओम. पुढे श्लोक आहे की अर्चिष्मान रचित कुंभो विशुद्ध आत्मा विशोधनः अनिरुद्ध प्रतिरथो प्रद्युम्नो मितविक्रमः. अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः. अर्चिष्मान चंद्र सूर्यादी सगळ्यांना जिने देदीप्यमान केलेला आहे, ज्याच्या किरणांनी देदीप्यमान केलेला आहे असा तो, म्हणजे ऊर्जा त्या भगवंताने त्यांना प्रदान केलेली आहे. अर्चित जो सर्वांकडून पूजनीय आहे असा तो, देवादिकांकडून पणही आणि मानवाकडूनही. कुंभ हा एखाद्या कुंभाप्रमाणे ज्यामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत असा तो. विशुद्धात्मा जो तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे असा तो. विशोधन हा ज्या भगवंताचे स्मरण करताच सर्व पापांचा नाश होतो असा तो विशोधन हा, त्या पापांचा नाश करणारा. अनिरुद्ध शत्रूकडून ज्याचा कधी पराजय होत नाही किंवा ज्या शत्रूकडून तो कधी कोणत्याही शत्रूकडून पराभूत होऊ शकत नाही, अडविला जात नाही असा तो. अप्रतिरथ ज्याचा कोणी विरोधी नाही किंवा ज्याचा कोणी शत्रू नाही असा तो. प्रद्युम्न ज्याच्याकडे उत्तम धन आहे, जो श्रेष्ठ आहे असा तो. अमित विक्रम जो अत्यंत धाडसी आणि पराक्रमी आहे असा तो. पुढे असा श्लोक आहे की कालने मिनिहा वीर शौरी शूरजनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा. कालने मिनिहा ज्या भगवंताने कालनेमी राक्षसाचा वध केलेला आहे असा तो. वीर हा जो शूर आहे, धाडसी आहे. शौरी शूर कुलामध्ये जन्मलेला आहे असा तो कृष्ण. शूरजनेश्वर इंद्रादी शूरांनाही जो पराभूत करतो, ज्याला घाबरतात असा तो भगवंत. शास्ता त्रिलोकात्मा तीनही लोकांचा जो अंतर्यामी असणारा आत्मा आहे असा तो. त्रिलोकेश जो तीनही लोकांचा स्वामी आहे. केशव ज्याने किरण रूपी केश धारण केलेले आहे असा केशव. केशव नावाचे विविध अर्थ आहेत, त्यातला एक संक्षिप्त अर्थ म्हणजे किरण रूपी केश धारण करणारा. केशिहा म्हणजे केशी राक्षसाचा वध करणारा. हरी कारणासह संसाराचे हरण करणारा असा तो हरी. पुढे श्लोक आहे की कामदेव कामपाल कामिकांत कृतागमः अनिर्देशीय वपुर विष्णुर वीरोनंतो धनंजय. कामदेव चार पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या मनुष्याने सुद्धा या देवतेचे पूजन करावे किंवा या देवतेचे स्मरण चिंतन करावे, जो कामना पूर्ण करतो असा तिने तो देव मानलेला आहे. कामपाल सकाम भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा म्हणजे कामपाल. कामी जो पूर्णत्वास नेतो, पूर्ण काम आहे तो. कांत उत्तम शरीर असलेला. कृतागम हा ज्याने वेदशास्त्रांची सुद्धा रचना केलेली आहे. अनिर्देश्य वपू ज्याच्या रूपाचे, तत्वाचे, दिव्यत्वाचे वर्णन करता येत नाही असा तो. विष्णू जो सगळीकडे व्यापून राहिलेला आहे तो विष्णू. पृथ्वी आणि आकाश या दोन्हीकडे जी कांती आणि तेज व्यापून आहे. वीर म्हणजे गतिमान,
अनंतः आणि धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन रूप असणारा आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा. पुढे असा श्लोक आहे की ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. ब्रह्मण्य तप, वेद, ज्ञान, ब्राह्मण, अनुष्ठानी, ज्ञानी, सत्संगी या सर्वांचे तो रक्षण करतो. ब्रह्मकृत जे तप अनुष्ठान करतात ते. ब्रह्मा जो ब्रह्माचे रूप आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे. सत्य, ज्ञान, अनंत स्वरूप. ब्रह्मविवर्धन जे अनुष्ठान ज्ञान करतात, जोपासतात किंवा जे तपादी कर्म करतात त्यांचे तप ज्ञान वाढवणारा. ब्रह्मवेद वेद किंवा वेदार्थ या सर्वांचे ज्ञान असणारा. ब्राह्मण जो ब्राह्मण रूप आहे. ब्रह्मी तप, वेद, मन, प्राण या सर्वांचे जो अधिष्ठान आहे. ब्रह्मज्ञ जो सर्व वेदांनाही जाणतो. ब्राह्मण प्रिय ब्राह्मणांना प्रिय असणारा. असा कोण? तर असा जो सर्व भगवान परमात्मा महाविष्णू. पुढे श्लोक आहे की महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर महायज्वा महायज्ञो महाहवी. महाक्रम हा अत्यंत वेगवान. महाकर्मा महान कर्मे असणारा. महातेजा उत्तम तेजाचा साठा असणारा, तेज असणारा. महोरगः महान सर्परूप जो आहे तो. महाक्रतु जो यज्ञ म्हणजे महान स्वरूप ज्याचे आहे असा तो. महायज्वा मोठे मोठे यज्ञ अनुष्ठान करणारा. महायज्ञ हा यज्ञ स्वरूप जो आहे तो. आणि महाअभिही म्हणजेच हवीरद्रव्य रूप, यज्ञ, अनुष्ठान, यज्ञ स्वरूप, सर्परूप, तेज आणि कर्म या सर्वांमध्ये जो महान आहे असा तो. या 5 श्लोकांचा अर्थ जाणून घेतलेला आहे. आता याच 5 श्लोकांची आपण प्रमाणे संध्या घेऊया. ओम अर्चिष्मा नरचित कुंभो अर्चिष्मा नरचित कुंभो अर्चिष्मा नरचित कुंभो अर्चिष्मा नरचित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः विशुद्धात्मा विशोधनः विशुद्धात्मा विशोधनः विशुद्धात्मा विशोधनः. अनिरुद्धो प्रतिरथ अनिरुद्धो प्रतिरथ अनिरुद्धो प्रतिरथ अनिरुद्धो प्रतिरथ. प्रद्युम्नो मितविक्रमः प्रद्युम्नो मितविक्रमः प्रद्युम्नो मितविक्रमः प्रद्युम्नो मितविक्रमः प्रद्युम्नो मितविक्रमः प्रद्युम्नो मितविक्रमः. अर्चिष्मा नर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः. अर्चिष्मा नर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः. अर्चिष्मा नर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः. कालनेमिनिहावीर 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 कालनेमिनिहावीर. शौरीशूरजनेश्वरः 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 शौरीशूरजनेश्वरः. त्रिलोकात्मा त्रिलोकेश त्रिलोकात्मा त्रिलोकेश त्रिलोकात्मा त्रिलोकेश त्रिलोकात्मा त्रिलोकेश. केशवः केशिहा हरिः केशवः केशिहा हरिः केशवः केशिहा हरिः केशवः केशिहा हरिः केशवः केशिहा हरिः. कालनेमिनिहावीर
शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिहा हरिः कालनेमिनिहावीर शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिहा हरिः कालनेमिनिहावीर शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिहा हरिः कामदेव कामपाल 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 कामी कान्तः कृतागमः 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 अनिर्देश्य वपुरविष्णुर् अनिर्देश्य वपुरविष्णुर् अनिदेश्य वपुरविष्णुर् अनिदेश्य वपुरविष्णुर् अनिर्देश्य वपुरविष्णुर् अनिर्देश्य वपुरविष्णुर् वीरोऽनन्तो धनञ्जयः वीरोऽनन्तो धनञ्जयः वीरोऽनन्तो धनञ्जयः वीरोऽनन्तो धनञ्जयः वीरोऽनन्तो धनञ्जयः कामदेव कामपालः कामी कान्तः कृतागमः अनिर्देश्य वपुरविष्णुर् वीरोऽनन्तो धनञ्जयः कामदेवः कामपालः कामी कान्तकृतागमः अनिर्देश्य वपुरविष्णुर् वीरोऽनन्तो धनञ्जयः कामदेवः कामपालः कामी कान्तकृतागमः अनिर्देश्य वपुरविष्णुर् वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्मा इथे उच्चार करत असताना आपल्या पहिले ह चा उच्चार करायचा आहे ब्रह्म ब्रह्म ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्रह्मणो ब्रह्मी ब्रह्मन् विद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महाक्रमो महाकर्मा महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महातेजा महोरगः महातेजा महोरगः महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा 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 महायज्ञो महाहविः महायज्ञो महाहविः महायज्ञो महाहविः महायज्ञो महाहविः महाक्रमो महाकर्मा
महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः। पुढील भागामध्ये पुढील श्लोकांसहित अर्थासहित आपण संथा घेणार आहोत। श्री नारायणार्पणमस्तु।